या गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बसा. थँक्यू सर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी अहिल्यानगर जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याचा जोडलेलं लाभलेलं अकोले तालुक्यातील गणोरे गावातून आलेलं आहे. अहिल्यानगरचं विभाजन करायचं का बरं? हो सर, अहिल्यानगरचं विभाजन करायला पाहिजे, कारण मी ज्या अकोले तालुक्यातून आलो त्यापासून नगर जिल्ह्याचं जे काही अंतर आहे ते 130 किलोमीटर जवळपास, आणि त्यामुळे जे काही लोकांना प्रशासनाच्या कामासाठी वेळ आणि खर्चही जातो. तसंच जिल्हा प्रशासन आणि जे काही शासनाच्या योजना आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे राबवण्यासाठी विभाजन आवश्यक आहे असं वाटतं. तुम्हाला फूड सेफ्टी डिपार्टमेंट मध्ये का काम करायचं आहे बरं? सर जे मी शिक्षण घेतलं बीटेक इन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये, त्यामध्ये प्रोसेस फूड इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटमध्ये मी काही म्हणजे गोष्टी शिकलेलो आहे. त्याचा मला नक्कीच फायदा या फूड सेफ्टी ऑफिसर या पदासाठी होईल असं मला वाटतं. आणि जर उद्या तुम्हाला ॲग्रिकल्चरची संधी असली तर? सर तरी पण मी फूड सेफ्टी ऑफिसर या डिपार्टमेंटमध्येच काम करेल, मला ते चांगलं संधी असेल. बरं. तुम्ही 2020 मध्ये एमटेक केलेलं आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. हो. तुम्ही प्रायव्हेटमध्ये पण तुम्हाला चांगली संधी मिळू शकते या शिक्षणाच्या आधारे. मग गव्हर्नमेंट जॉब का बरं? गव्हर्नमेंट जॉबमध्ये म्हणजे मला आवड आहे आणि त्यामध्ये एक सामाजिक सुरक्षा असल्या कारणाने मी ती जॉबमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. गव्हर्नमेंट जॉबची आवड आहे तुम्हाला, असं काय पण गव्हर्नमेंट जॉबमध्ये आवडण्यासारखं? तिथं म्हणजे सुरक्षितता असे आहे असं वाटतं आणि काम करण्यासाठी एक चांगलं वाव आहे. मला सांगा, तुम्ही रिसर्च वगैरे करण्याचा विचार नाही केला कधी ॲग्रिकल्चरमध्ये? नाही सर, सध्या तरी विचार नाही करत. बरं. ॲनालॉग पनीर काय असतं बरं माहिती आहे तुम्हाला? सर ॲनालॉग पनीर हे दुधाव्यतिरिक्त इतर पदार्थ जसे व्हेजिटेबल ऑइल, त्यानंतर स्टार्च आणि स्किम मिल्क यापासून बनवलं जातं. आणि ते जर आपल्याला शोधण्यासाठी आपण त्यासाठी आयोडीन टेस्ट पण करू शकतो, ज्यामध्ये ते वितळायचं आणि त्याच्यामध्ये आयोडीन टाकायचं. त्याचा जर रंग निळा झाला तर ते ॲनालॉग पनीर आपण आहे असं समजू शकतो. बरं. आता डे टू डे लाईफमध्ये पण आपण घरी बऱ्याचशा वस्तू आणतो, तिच्यामध्ये पण भेसळ असण्याचं प्रमाण जे आहे ते आणि शक्यता असते तिथे. मग आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग घरच्या घरी आपण शोधू शकतो का की एखाद्या गोष्टी? हो सर, फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने डाट नावाचे जे काही बुक काढले त्यासाठी आपण घरच्या घरी भेसळ आहे कोणती ते शोधू शकतो. पदार्थ सांगा बरं जिच्यामध्ये भेसळ कशी ओळखायची आपण? सर दुधामध्ये पाणी किंवा आपण स्टार्च ऍड केलं जातं. पाणी शोधण्यासाठी स्लॅन्टिंग सरफेस घ्यायचा, त्याच्यावर ड्रॉप टाकायचा. तो जर धूमकेतू सारखा जर हळूहळू सरकत असेल तर शुद्ध दूध आहे. जर लवकर सरकलं त्याच्यामध्ये पाणी आहे असं आपण समजू शकतो. त्यानंतर जे काही आपलं हे आहेत, आपलं स्टार्च जर शोधायचं असेल आयोडीन टेस्ट करायची. दुधाचा सॅम्पल घ्यायचा, त्याच्यामध्ये आयोडीन टाकायचं. त्यानंतर जर कलर निळा होत असेल तर त्यामध्ये स्टार्च आहे. त्यानंतर जे आपले हिरव्या पालेभाज्या वगैरे असतो त्यांना ग्रीन कलर लावला जातो, जो कॉटन घ्यायचा ओला करून, त्याच्यानंतर त्याच्यावर रब करायचा. जर त्याला आपला हिरवा कलर जर लागत असेल तर ते आपण आहे. आणि एक मधामध्ये जनरली शुगर सोल्युशन आपण ऍड केलेलं असतं, ते जर शोधायचं असेल तर कॉटन घ्यायचा, त्यानंतर तो मधामध्ये बुडवायचा, त्यानंतर पेटवायचं. तर जर लगेच पेट घेतला तर ते शुद्ध मध आहे, आणि जर ते पेटला नाही तर त्याच्यामध्ये शुगर सोल्युशन ऍड केलं असं आपण. तुम्ही जे कोर्सेस केलेले आहेत GCC TBC, काय फुल फॉर्म आहे याचा? गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स. तुम्ही एवढं एमटेक केलेलं आहे बघा, त्याच्यानंतर हे क्लेरिकल जॉब साठीचे कोर्सेस का केले? सर एमटेक करत असताना थिसिस बनवण्यासाठी जी काही टायपिंग स्किल वगैरे लागत होतं, त्याच्यानंतर मी ते स्किल मला चांगलं अवगत झालं. त्याच्यानंतर मी ते सर्टिफिकेटसाठी म्हटलं यूज होईल आपल्याला, आणि पुढे भविष्यामध्ये पण ते स्किल आपल्यासाठी उपयोगी राहील, त्यासाठी मी ते. बरं, तुम्ही ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग केलंय ना? हो सर. ॲग्रिकल्चरमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठे कुठे यूज करू शकतो? आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण ड्रीप इरिगेशनमध्ये, किंवा मग आपण जे विविध जे काही मशीन्स वगैरे आहेत, ड्रोन आहेत, त्यांच्यामध्ये आपण ते यूज करू शकतो. ड्रोन कुठे कुठे यूज करतो बरं आपण? ड्रोन आपण जलद फवारणीसाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर काही क्रॉपची मॅपिंग वगैरे करायची असेल, आपले गाव विलेज वगैरे त्यांची मॅपिंग करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. बरं, तुमच्या जिल्ह्यातले प्रमुख पिकं कुठली आहेत? आमच्या जिल्ह्यामध्ये प्रमुख पिकं खरीपमध्ये आम्ही मका घेतो, त्याच्यानंतर सोयाबीन हे पीक घेतलं जातं. त्याच्यानंतर रब्बीमध्ये कांदा आणि गहू असतो, आणि फळबागांमध्ये डाळिंब आणि सीताफळ हे घेतलं जातं. बरं, मक्यापासून कुठले कुठले प्रोसेस फूड तयार केले जातात बरं? मक्यापासून आपलं ते पॉपकॉर्न वगैरे केलं जातं, त्यांना स्वीट कॉर्न म्हणून मक्याचा वापर केला जातो.
बरं, सध्या चर्चेत येत बघा पॉपकॉर्न, काय कारण त्याच्यावर? सर पॉपकॉर्न आता जीएसटीची परिषद झाली होती, त्यामध्ये पॉपकॉर्नचा म्हणजे जीएसटी दर वाढवलेला आहे. जो प्लेन पॉपकॉर्न आहे त्याच्यावर 5% जीएसटी, त्यानंतर सॉल्टेड पॉपकॉर्न आहे त्याच्यावर 12% जीएसटी लावलेला आहे, आणि जे कॅरमलाइज पॉपकॉर्न आहे त्याच्यावर 18% जीएसटी लावलेला आहे. का बरं 18% लावला? काय वेगळं आहे त्या पॉपकॉर्न मध्ये असं? कॅरमलाइज करण्यासाठी जे काही शुगर सोल्युशन वगैरे वापरलं जातं आणि ज्याची डिमांड वगैरे त्यानुसार लावलेलं आहे असं. सध्या शेतकरी आंदोलन पण चर्चेत येत बघा. हो सर. काय कारण त्यामागचं? शेतकरी आंदोलनामध्ये जे काही प्रामुख्याने मागणी वाढवणं होत असते, कर्जमाफीची वगैरे असेल किंवा जे काही कमी हमीभाव म्हणजे भेटत नाही पिकांना, त्यासाठी हे आंदोलन होत असतं. बरं, नाश्ता केला का तुम्ही आज? हो सर, नाश्ता केला. काय खाल्ला नाश्ता? राजगिऱ्याचे लाडू खाल्ले होते. काय न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय त्याची? राजगिऱ्याच्या लाडूमध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबर हे त्याचा चांगला स्रोत आहे, आणि हिवाळ्यामध्ये हाडांच्या मजबूतीसाठी राजगिरा हा चांगला आहे. बरं, आता तुम्ही हिवाळा ऋतूचा उल्लेख केला बघा. हो सर. हिवाळा ऋतूमध्ये कुठले अन्नपदार्थ आपण खाल्ले पाहिजे आणि कुठले टाळले पाहिजे बरं? जे थंड पदार्थ वगैरे आहेत ते टाळले पाहिजे, आणि जे उष्णता वगैरे देणारे जे खजूर वगैरे असेल हे पदार्थ आपण अन्नामध्ये समावेश केले पाहिजे. फंक्शनल फूड काय असतात बरं? फंक्शनल फूड म्हणजे असे फूड असतात की त्यांची हेल्थ बेनिफिट सोडून त्यांचे इतर न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्यांच्यामध्ये असतात. जसं कांद्यामध्ये सल्फर आणि पोटॅशियम हे असतं, जे की अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. त्यानंतर टर्मरिकमध्ये कुर्कुमिन हे नावाचे घटक आहे, ते पण ऑक्सिडंट म्हणून काम करतं, जे की आपले जे फ्री अँटीऑक्सिडंटचा एक्झॅक्ट रोल काय असतो? जे काही फ्री रॅडिकल्स आहे आपल्या शरीरामध्ये ते न्यूट्रलाइज करण्यासाठी अँटीऑक्सिडंट हा वापरला. प्लांट सोर्स सांगता येईल का अँटीऑक्सिडंटचे? सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट कसे असतात? टर्मरिक मध्ये. फ्रुट्स मध्ये सांगता येईल तुम्हाला? फ्रुट्स मध्ये जर अँटीऑक्सिडंट म्हणलं तर आपलं खजूर वगैरे, त्यांचे बेरीज वगैरे असतात. बेरीज, हो, केन बेरीज वगैरे त्यांची. ओके ओके. तुमच्या फॅमिली बद्दल सांगा बरं. सर, मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. माझ्या घरी माझे आई वडील आहे आणि मला 4 बहिणी आहेत, 4ही विवाहित आहे, आणि आमचं असे कुटुंब आहे. शेती मला 2 एकर शेती आहे. काय लावलंय शेतीत? शेतीमध्ये सर आता रब्बी हंगाम चालू आहे, त्याच्यामध्ये हरभरा आणि गहू केलेला आहे. नगदी पिकं काय असतात बरं? कॅश क्रॉप? कॅश क्रॉप त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपला ऊस, कापूस हे नगदी पिकं आहे, ज्यांच्याकडून म्हणजे आपण जास्त उत्पन्न आपल्याला मिळतं. FRP काय असते बरं? फेअर अँड रिम्युनेट प्राइस, जे की आपण ऊसासाठी FRP लावला जातो, जे की म्हणजे आपली जे काही सरकारी एजन्सी आहे आणि केंद्र सरकार यांच्यामधून ते तयार. आता बघा, तुम्ही M.Tech केलेलं आहे 2020 मध्ये. हो सर. आता 5 वर्ष झाले त्या गोष्टीला. ओके. जर हा जॉब नाही मिळाला तर काय प्लॅन असणार आहे तुमचा? कोर्स ऑफ ऍक्शन काय असेल? सर, जे माझं M.Tech झालं इरिगेशन अँड इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटमध्ये झालंय, त्या क्षेत्रामध्ये मी करिअर करणार. चालेल, येऊ शकता तुम्ही.